नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार गळारुंदीचं माप नेमकं किती असावं ते बघणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजच्या गळारुंदीचं माप घ्यायचं असतं. जेव्हा ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याची उंची जास्त असते तेव्हा गळारुंदीचं माप जादा घेतलं गेलं तर ब्लाऊज खांद्यावरून उतरतो. असं होऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठीच इथे एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये ब्लाऊजची पाठीमागील गळा उंची किती असल्यानंतर ब्लाऊजची गळारुंदी किती घ्यायची ते दाखवलेलं आहे. त्यानुसार ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याची उंची 4 ते 5 इंच असते तेव्हा गळारुंदी 3 इंच घ्यायची असते. त्यानंतर ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याची उंची 6 ते 7 इंच असेल तेव्हा गळारुंदी 2.5 इंच घ्यावी लागते. ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याची उंची 8 इंच ते 9 इंचपर्यंत असेल तर गळारुंदी 2.25 इंच घ्यायची असते. त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची 10 इंच ते 11 इंचापर्यंत असते तेव्हा गळारुंदी 2 इंच घ्यायची असते. आणि त्याचबरोबर पाठीमागील उंची जेव्हा 12 इंच ते 13 इंचापर्यंत असते तेव्हा गळारुंदी 1.25 इंच घ्यायची असते. तर इथं दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याची उंची जसजशी आपण वाढवत जातो त्याच प्रमाणात आपल्याला ब्लाऊजची गळारुंदीही कमी कमी करावी लागते. अशा पद्धतीनं जर तुम्ही गळारुंदीचं माप घेतलं तर तुमचा ब्लाऊज खांद्यावरून अजिबात घसरत नाही आणि त्यामुळेच ब्लाऊज फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. त्याचबरोबर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी अनु स्टिचिंग स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि अनु स्टिचिंग स्टुडिओची इंस्टाग्राम आणि फेसबुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही नक्की फॉलो करा.